विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा हे जे राम कृष्ण हरी जय राम हे जे राम कृष्ण हरी 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 हे राम कृष्ण हरी हे राम सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती माझे डोळे झाडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती माझे डोळे झाडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे झाडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ विठो माव
माऊलिये हाची वर देई माऊली हाती बरा गेली हो माऊलिये हाची वर देई माऊली हाती बरा गेली संतरोनी राहे हृदय माझा करोनी राही हृदय माझ्या करोनी राही हृदय माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम हे मज प्रेम सर्व काळ हे माझा प्रेम सर्व काळ हे माझा प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागे अनेक म्हणे काही न मागे अनेक तुका म्हणे काही न मागे अनेक म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पाय सुख सर्व आहे तुझे पाय सुख सर्व आहे तुका म्हणे काही न मागे अनेक म्हणे काही न मागे अनेक तुका म्हणे काही न मागे अनेक म्हणे काही न मागो अनेक तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पाय सुख सर्व आहे तुझे पाय सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 हे मज प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक माई अंकुश महाराज खुळे परभणीकर समोर म्हणतील आणि त्याला साथ करतील माऊली महाराज बोरगावकर. सदा माझे डोळे जळो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जळो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जळो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जळो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमावी चापती सोयरिया रखुमावी चापती सोयरिया तुझे रूप तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे ती सोयरिया रकुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम
गोड तुझी मूर्ती जग माझे डोळे जग तुझी मूर्ती सदा माझे डोळे जड तुझे सदा माझे डोळे जड तुझे मूर्ती रखुमाईचा पती स्वयनिया स्वयनिया रखुमाईचा पती स्वयनिया रखुमाई रखुमाईचा पती स्वयनिया रखुमाईचा पती स्वयनिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा
रघुमाईचा पती सोयरिया रघुमाईचा बन सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे प्रेम काही कैला रे गुमाई रखमावी तापत सोयरिया गुण तुझे रूप गुण तुझे नाम गुण तुझे रूप गुण तुझे नाम रघुमाई जायवती सोयरिया रघुमाई जावती सोयरिया रघुमाई जब सोयरिया गोड़ तुझे रूप गोड़ तुझे नाम गोड़ तुझे रूप गोड़ तुझे नाम पति सोयरिया रघुमाईचा पति सोयरिया माईचा पति सोयरिया माझी डोळी झडू तुझी मोठी माझे डोळे झडू तुझी मोठी माझी डोळी झडू तुझी मोठी माझे डोळे झडू तुझी माईच्या पती सोयरिया माईचा पती सोयरिया माईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे गोड तुझे रूप गोड तुझे नाम माझा प्रेम सर्व काळ माझा प्रेम सर्व काळ माझा प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे 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 माझा प्रेम सर्व काळ माझा प्रेम सर्व काळ माझा प्रेम सर्व काळ सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठो माऊलिये हाची वर देई विठो माऊलिये हाची वर देई संसरोणी राहे हृदय माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागे अनेक तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ समचरण सरोजम चांद्रणीला उदामम जगन्नीत पाणिम मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रं सदैवला संविठ्ठलं चिंतयामि
पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन श्री चरण संताचिया हरे चरण संतातिया हरे चरण संताती त्यांचा कृपादाने कथेचा विचारो कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका करू प्रथम प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरत्य वरम पुंडलिकाय धातु मुनिंद्रे समागत्य तिष्ठम तमानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि सर्वमंगल मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजवानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण जिहानो म्हणता शरण शरण जिहानो म्हणता शरण शरण जिहानो म्हणता शरण शरण जिहानो म्हणता आलो रामदूता तुझ आलो रामदूता आलो रामदूता आलो रामदूता तुझ आलो रामदूता आलो चरण चरण हनुमंता आलो रामदूता आलो रामदूता चरण चरण हनुमंता आलो शरण शरण जी हनुमंता तुझ आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुझा अनुग्रहादलो पावन झालो तरातरी पावन झालो चराचरी चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी इको कमी करा बोलताना म्हणताना द्या आता नम सदस्य जनासी जय केलेल्या शुभकाराच्या परोपकारासाठी दे कष्टविती सर्व सांगती आचरण आता नम जनक जननी हा देह उत्पन्न जय पासोणी सदा बदने रत करुणी सत्कार्यास लाविला आता नवरंग भूमिका कीर्तने वेती लोका टाळ मृदंग श्रोती देका तया माझे दंडवत मस्तक माझा पायावरी हवार करी संताच्या प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ महान भगवत भक्त वारकरी संप्रदायातील कळसरूपी गणल्या जाणारे
वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, पंचम वेदाचे निर्माते, देहूचे सुप्रसिद्ध साधू, संसार गतिरोधक पंढरीपथ साधक बोल्लोबा कुमार, कनकाई माताचे सुपुत्र देवनिवासी तुकोबाराय यांचा चार चरणाचा भगवान परमात्म्याच्या रूपाचा आणि नामाचं संमिश्र स्वरूपाचं वर्णन करणारा आणि भगवंताच्या ठाई रूप आणि नाम यांची आवडी दर्शवणारा तुकोबारायांचा अभंग आहे. तुकोबाराय सांगतात, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती स्वैरिया. देवा, अरे सदैव माझे डोळे असणारे तुझ्या मूर्तीवरती जडलेले असावेत, ही विनंती आहे. का? कारण तुझी मूर्ती गोड आहे. देवाचं रूप कसं आहे? गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. देवा तुझं रूप गोड आहे आणि तुझं नाम गोड आहे, त्यामुळे रूपाची आणि नामाची आवड असावी, दुसरं काही नको. विठो माऊली हाची वर देई, संचरोनी राहे हृदय माझ्या. देवा दुसरं काही नको, तू माझ्या हृदयामध्ये संचार करावं. तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. दुसरं काही नको देवा, तुझ्या पायावरती सगळं सुख आहे, म्हणून तुझं रूप आणि तुझं नाम सदोदित माझ्या मुखात असावं, एवढीच असणारी विनंती तुकोबारांनी भगवान परमात्म्याकडे केलेली आहे. परिहार द्यायचा तो असा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे गागले गाव सारणबाद प्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे गेली अनेक वर्षाची अखंड परंपरा या सप्ताहाची आहे. तुमचा सप्ताह 7 दिवसापुरता मर्यादित नाही. थोडं ती टपर बंद करा आता. 7 दिवसापुरता सप्ताह तुमचा मर्यादित नाही. तुमचा सप्ताह अखंड आहे राजू पाटील. अखंड म्हणजे अखंड. आज 50 वर्ष गतवर्षी विण्याला पूर्ण झाली. माऊली 50 वर्ष विण्याला पूर्ण झाली. 51वं वर्ष सुद्धा संपला वाटते मला का. 52व्या वर्षात पदार्पण आहे. 52व्या वर्षाची अखंड विण्याची सेवा या गावानं केलेली आहे. त्यामुळे तुमचा सप्ताह 7 दिवसाचा नाही, 52 वर्षाचा सप्ताह आहे. फक्त 7 दिवस निमित्तानं हौसनं करायचं आहे, पण वर्षाचे 12ही महिने तुमचा सप्ताह अखंड आहे. आणि अशा परंपरा लाभलेल्या पुण्यक्षेत्र तीर्थक्षेत्र असणाऱ्या गागले गावामध्ये प्राण संजीवन हनुमंतरायाच्या कृपाशीर्वादानं, पंढरीश परमात्मा जगनियंता भगवंताच्या कृपाशीर्वादानं कुठल्याच पद्धतीचं कमी नाही. हनुमंतराय श्रीमंत, पांडुरंग श्रीमंत आणि त्या दोघांच्या कृपेनं गाव श्रीमंत. काही कमी नाही, कसलीच गोष्ट कमी नाही. आणि या गावामध्ये गेली जवळजवळ मला वाटतं 4 तरी कीर्तनं झाली असतील. या गावामध्ये येण्याचा योग प्राप्त आहे. आणि सगळं गाव जवळजवळ माझ्यावरती प्रेम करतं. शिवराज पाटील असतील, रामचंद्र पाटील असतील, राजू पाटील असतील, आनंदराव पाटील असतील, आमचे शिष्टमवाले दादा असतील, बरीच टाळकरी माळकरी वारकरी माता माऊल्या भगिनी, सगळं गाव जवळजवळ निष्काम प्रेम करतं महाराज. निष्काम आमचे मारुतराव दादा असतील, सगळी माणसं निष्काम प्रेम करणारी आहेत. सगळ्यांचं अगदी ओतप्रत प्रेम आहे. आणि प्रेमालाच आम्ही कुठेतरी कमी पडतोय असं आम्हाला वाटतंय पाटील. तशा तर दिवस मी त्यांच्या मनावर देऊ शकलो नाही, माझ्या मनावर घेतला आणि त्यांनी तो दिला सुद्धा आनंदानं. घेण्याचा योग प्राप्त आहे. समोर युट्यूब चॅनल आहे, गजर नामाचा युट्यूब चॅनल आहे, महिमा नामाचा युट्यूब चॅनल आहे. माफ करा, या युट्यूब चॅनलचे चालक मालक आदरणीय श्री अवधूतरावजी पाटील हिवराळे तोरणेकर, गणेशराव पाटील असतील, विठ्ठलराव पाटील, पांडुरंग पाटील, ही तोरण्याची काही मंडळी आली. परिसरातून बरीच नामवंत मंडळी या कीर्तनाच्या साठी उपस्थित आहेत. उपस्थितांच्या साथीमध्ये आपल्याला ही जवळजवळ 1-1.5 तासाची 1.25 तासाची सेवा करायची आहे. तसं तर नियमानं पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हटलं का लोक जास्त येत नाहीत. पण गागले गावात तो प्रकार मला दिसला नाही. तशी आजच्या पहिल्या दिवशी सुद्धा संख्या चांगली आली.
पण थोडं पार्टिशन झाल्यासारखं बसली. तिकडे एक पार्टी, इकडे एक पार्टी आणि ही आमची मधली एक पार्टी, म्हणजे 3 पार्ट्या गाव झालंय. झालं नाही पण सत्यात दिसायला लागले. मला वाटते ती जास्त बसलेली लोक पट्टी देणारी नव्हत का सगळे देतात. पट्टीची गरजच पडत नाही, घेण्याचा कुठं विषय आहे. पहिलं तर सरना झालंय महाराज, लोकांचं घेऊन ठेवाव कुठं. अरे देवच एवढा श्रीमंत आहे, खरं सांगू त्याला काही कमी नाही महाराज. आणि लोक सुद्धा दानशूर आहेत. असो, तुकोबर यांचा अभंग आहे. श्री गुरु दादांची सेवा म्हणून करण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या दिवसाचं कीर्तन नामपर किंवा रूपपर प्रकरणावरती असावं असं संप्रदायाचा दंडक आहे. पण मी अभंग निवडलाय मिश्र स्वरूपाचा. नाम आणि रूप दोन्हीचं वर्णन तुकोबाराय उत्तम पद्धतीचं करण्याचा प्रयत्न करत आहे. तुकोबारांनी जगनियंता भगवान परमात्म्याकडे विनंती केली, तेव्हा सुंदर असा मला नरजन्म प्राप्त झालाय. जो नरजन्म अनेकांना प्राप्त होत नाही. नरजन्माची प्राप्ती करण्याकरता आम्हाला अट्टहास आणि सायास करावा लागतो. देवा, आतोनात परिश्रम घेतल्याच्या नंतर, त्रास सहन केल्याच्या नंतर 83,99,999 एवढ्या येऊनी भोगल्याच्या नंतर मनुष्य देहाची प्राप्ती आहे. प्रमाण कुणी देऊ नका, मी देतोय. एवढ्या येऊनी भोगल्याच्या नंतर मनुष्य देहाची प्राप्ती आहे. मग आम्ही तुम्ही एवढा परिश्रम केल्याच्या नंतर जर नरदेह प्राप्त होत असेल तर हा नरदेह सरळ सरळ फुकट टाकून द्यायचं का? मिळालाय ना, कष्टाने मिळालाय, परिश्रमाने मिळालाय, मिळतच नाही. किती अट्टासाने मिळालाय माहित आहे? सापडला हा देह कागतारी न्याय, सापडला हा देह कागतारी न्याय, नघडे उपाय घडो आले, उपाय घडो आले, उपाय घडो आले. हा देह कागतारी न्याय, जसा एखाद्या आंधळ्या माणसाच्या टाळीत कावळा सापडावा. आंधळ्याच्या टाळीत जसा कावळा सापडतो तसा नरजन्म मिळाला. खरं सांगा, मला आंधळा कावळा धरू शकतो का? आंधळा कावळा धरू शकतो का? अरे आंधळाच माणूस, आंधळा डोळस माणसाला सुद्धा कावळा भेटत नाही. कावळ्यासारखा चतुर प्राणी जगात नाही. एवढा कावळा चतुर आहे. कावळा डोळे असणाऱ्याला सुद्धा टोच मारून निघून जातो. भेटत नाही तिथं. आंधळ्याला कुठं भेटायला गेलाय, पण सहज एक आंधळा बसलाय आणि एक माशी गुईगुई गुईगुई करत होती. माशी, आंधळ्यानं माशीला आणण्याकरता असं केलं आणि असं केल्याबरोबर बाजूनं कावळा उडत उडत आलेला आंधळ्याच्या टाळीत आला. आंधळा ओरडायला लागला, राजू पाटील मी कावळा धरलाय. कावळा गप्र धरला नाही, हातात आलाय. धरलाय का हातात आलाय? हातात आलाय ना. जसा आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडला तसाच नरजन्म आम्हा तुम्हाला मिळालाय. सयासानं अट्टहासानं म्हणा, बहुता दिसा फेरा आलाया नगरा. कित्येक दिवसाच्या नंतर आपल्याला नरजन्माची प्राप्ती झाली. न मिळणारा मिळाला. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईन म्हणती ते होती, तरी का चिंतेन धरावा. या नरजन्माची प्राप्ती होतच नाही. बर मिळाला, अनेकांना मिळाला, पण कळाला किती जणांना हे महत्वाचं आहे. मिळाला सगळ्यांनाच, पण सगळ्यांना कळाला का नाही. गागलेगाव मध्ये अंदाजे लोकसंख्या किती असेल पाटील? 3200 लोकसंख्या. कीर्तनाला किती असतील अंदाजे? 200-400 होय पाटील साहेब? आनंदराव पाटील
200-400 500 धरा म्हणजे काय बापाचं चाललंय मला काय तांदळाचा कट्टा शिजून घालायचा तुम्हाला 500 धरा 500 लोकसंख्या कीर्तनाला असेल 3200 वजा 500 अजून जवळजवळ 2700 लोक कुठं असतील कुठं घरीच असतील घरी असतील किंवा गावात किरकिर नको म्हणून शेती गेली असतील तेवढ्या लोकांना कळाला का मिळालं सगळ्यांना पण कळाला सगळ्यांना नाही मनुष्य देह आम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मिळून फायदा नाही सांगतोय का उदाहरण देतोय बरं का भक्त मनावर घेऊ नका कोणी एखाद्या डोळे नसलेल्या माणसाला रस्त्यामध्ये चालता चालता सोन्याचं भांड पायाला लागलं कशाचं सोन्याचं भांड मिळत नाही लागत नाही धरून घ्यावं ग चलता चलता कोण फवारा पेटविला ओय फवारा एवढं कीर्तन झालं की मारा फवारा चालू माझ्यावर किडीच पडायची वेळ आहे की माझं कोण ऐकू लागलं मनुष्य देह कळाला सगळ्यांना मिळाला सगळ्यांना पण कळाला नाही जसा आंधळ्या माणसाला चालत असताना रस्त्यामध्ये सोन्याचा हंडा लागला पण त्या आंधळ्या माणसानं सोन्याचा हंडा लागलेला नाही हातात घेतला आणि रस्त्यात आले म्हणून फेकून दिला त्या आंधळ्या माणसाला धनाचा हंडा मिळूनही काय फायदा झाला काहीच नाही तसं आम्हाला मनुष्य देहाची प्राप्ती झाली पण आमच्या दृष्टीने आम्ही त्याचा फायदा करून घेत नाही सगळ्याच्या सगळा मिळालेला देह आम्ही निकामी आणि गमाविले तेनी मुदार जन्माये बोली गाये गेले तो मुदन गमाविले तारे लपीरची मागा अजूनी तरी भजित घोरा जन्माये बोली पाठांतर तुम्हाला बरंच तुम्हाला नरजन्माची प्राप्ती झाली मिळालाय ना आम्ही तुम्ही या नरजन्माचं हित करणं गरजेचं आहे मिळालेला नरजन्म आम्हाला तुम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याचा फायदा नाही ज्याला डोळे नाहीत त्याला डोळ्याची किंमत विचारा काय किंमत आहे डोळ्याची तो म्हणतो सगळं शरीर नसलेलं चाललं पण डोळे असले पाहिजे ज्याला कान नाही त्याला विचारा कानाची किंमत तो सांगेल सगळं शरीर नसावं पण कान असावे ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत अरे सगळं शरीर नसावं पण पाय असावे दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन जने जी जोडीशी नारायण नाचे जीव पण भाव रोग नारायण नाचे जीव पण भाव रोग ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत
कसं दिलं रे देवा, पण हात दिले पाहिजे होते. अरे एक एक अवयव ज्याला नाही त्याला अवयवाची किंमत विचारा. मग सगळे इंद्रिय सगळे अवयव भगवान परमात्म्याने आम्हाला जर दिले असतील ना, तर आम्हा तुम्हाला या नरदेहाचं हित कळणं गरजेचं आहे. मिळालेला नरदेह केवळ आम्ही जीवनामध्ये उद्धारा करता वापरला पाहिजे. मी ज्या विषयावरती बोललोय त्या विषयाचा सगळ्यांना गाता पाठ आहे, इथून धरून इथपर्यंत. म्हणूनच म्हणलो मी देतो, तुम्ही म्हणा. सगळेच प्रमाणात बसले तर 12 वाजता माऊली गळ्या शपथ वाजते. विषय तसा आहे, सगळ्यांना पाठ असणारा विषय आहे. पाठ नसणारा विषय सुद्धा लावतो, पण पुढे पुढे लावतो. ऐका, इंद्रिय भगवान परमात्म्याने दिले, नरदेह भगवान परमात्म्याने दिला, आणि सगळं जे दिलं ते लग्न करण्याकरता, बायको पोसण्याकरता, ट्रॅक्टर गाडी घोडी घेण्याकरता, दारू पिण्याकरता, तोटा खाण्याकरता, मदिरा पिण्याकरता, कोंबडी कापण्याकरता, सेंद्री हेंद्री दैवतांची भक्ती करण्याकरता दिलेला नाही. आम्ही त्या नरदेहाचा गैरवापर करतोय, हे महत्वाचं आहे. गैरवापर करतोय, सरासरी गैरवापर करतोय. म्हणजे करतोय का आणि कशासाठी दिलं हे महत्वाचं आहे. हे माईक आम्हाला कशासाठी दिलं हो? फक्त बोलण्याकरता दिलं. याच्यात बोललेलं तुमच्यापर्यंत प्राप्त व्हावं याच्याकरता दिलं माईक. आपल्या शेतातला फवारा आता चालू झालता बघा, तो कशासाठी दिलाय? शेतात कीटकनाशक मारण्याकरता दिला. लोक त्या फवाऱ्यानं तुरी उधळतेत, लोक त्या फवाऱ्यानं घराला चुन्ना मारतेत. अरे चुन्ना मारायसाठी फवारा दिलाय का? कशासाठी दिला? होय भाऊ, कीटकनाशक मारण्याकरता दिला. गैरवापर नकोय. ही घडी कशा करता दिली? हातात घालण्याकरता दिली. मोठी घडी भिंतीवरती लावण्याकरता दिली. लोक घडी कुठं कुठं लावतील? लोक आता सप्त्याच्या मंडपात घडी लावलेली. कस काय? महाराजाला टाइम कळाव, त्याने येळवर सोडाव, याने घडी बघत ना. काही साधना आम्हाला कशासाठी दिली आणि आम्ही त्याचं काय करतोय महत्वाचं आहे. आम्हा तुम्हाला दिलेली साधना आम्ही उत्तम पद्धतीने वापरली पाहिजे. कपडे कशा करता दिले पाटील साहेब? अंग झाकण्याकरता दिले का कातरून घेण्याकरता दिले? होय महाराज, कशा करता दिले? अंग झाकण्याकरता कपडे दिले. आम्ही अंग झाकतो का इथं 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 फाडून घेतो. अरे फाटलं तिथं फॅशन दुनियाच आहे. जेवढं उघड तेवढी फॅशन. आणि सैरा लोक म्हणतात बलात्कार झाले, रोज पेपरात बातमी बलात्कार झाला. कशाने झाला? सगळं अंग डोळेच उघडे ठेवून जर झाकलं तर कसा बघल तुला? आणि तुझा होईल का बलात्कार? नाही ना. आम्ही कपड्याचा सुद्धा गैरवापर केला आणि कपडे फाडून फॅशन केलो. आणि दुकानदारांनी फाटलेल्या कपड्याचं हित केलं. गैरवापर आहे. एवढा सुंदर नरदेह बायको पोषण्याकरता दिला नाही हो. एवढा सुंदर नरदेह लग्न करून 12 जणांचं बोलून घेण्यासाठी नाही दिला. एवढा सुंदर नरदेह 12 भानगडी करण्याकरता नाही दिला. एकाच कारणासाठी दिला. देवी दिला देह भजना गोमटा, देवी दिला देह भजना गोमटा, होया झाला फाटा बाधिकेचा, होया झाला फाटा बाधिकेचा, झाला फाटा बाधिकेचा. दिला भजना गोमटा, देह दिला भजन गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता. होया झाला फाटा बाधिकेचा, होया झाला फाटा बाधिकेचा, झाला फाटा बाधिकेचा, झाला
दिला भजना करता, आणि आम्ही तुम्ही याचा उपयोग भजना करता न करता संसारा करता सरळ सरळ करतो. एखाद्याला जर म्हटलं ना 1-2 तासाचा विण्याचा पारा घे, राजू पाटील तो लगेच म्हणाल म्हणजे गुडघे दुखलाले तो, मला उभंच टाकणं वेना झाले, काय सांगाव, कंबर गेली, तुला मरी आली र. आणि तेच सप्त्यात इना घेना 4-5 किलोचा बोंदा घेऊन घंटाभर हिंडती गाव सगळं. सुनबाई म्हणते घेऊन जा मामा साहेब, येतोय तिथं कसा नेतोस र, इना कसा जमना तुला, भानगड आहे. देवानं शरीर दिलं, विण्या करताना मला विनाच जमत नाही महाराज, कठीण आहे. भगवान परमात्म्यानं ज्या करता दिलं त्या करता आम्ही उपयोग करीत नाही, दिलं नाही त्या करता उपयोग करतोय. आम्ही तुम्ही ज्या करता दिलं त्या करता याचा उपयोग करणं गरजेचं आहे. विना घेण्याकरता दिला, नामस्मरण करण्याकरता दिला नव्हे, हा देव उद्धाराकरिता दिला. संसारामध्ये आम्हा तुम्हाला जर सुखाची प्राप्ती झाली असती, देव भेटला असता, शरीर संसाराकरता दिला असता तर उद्धार नाही का झाला, उद्धार नाही का झाला. लोक संसार एवढा बारकाईनं करतात ना महाराज, किती बारकाईनं सांगू. एक माणूस 1 उदबत्ती 1 महिना लावला होता, मग तुमच्याकडे लावतात का, कसा लावला असेल मारुतराव दादा, हा लावून फिर, वा 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 मस्त दोष कचलाय बर, ऐका यायचं नका, लावून फिरील की इजवा. एका दिवशी इजवायचं इसरणावरी फाट्याला गेला, तिथून पळत आला घरी, उदबत्ती. बायको म्हणली तवाची जी लाव, लव चुंबकाची बायको होती नवी माय, पण तुम्ही तिथून चलत आल्या, तुमच्या चपल्या किती झिजल्या. यानं म्हणला काक धरून आणला, म्हणला अरे संसार एवढा बारीक, संसारासाठी आम्ही काय कष्ट सहन करतो महाराज, किती बारीक संसार माहित आहे. संसारात आम्ही रुपया वेचत नाही, रुपया 1 रुपया वाया जाऊ देत नाही. अहो काही एवढे महाबदमाश लोक हे धोतर फाटल्यावर फेकून द्याव की नाही, याच काय करते लुंगी, हा धोतराची दुहेरी करून लुंगी, लुंगी बी फाटून गेली, आता फेकून द्याव की नाही, काय, हा वा भाकरीचे सुडके करते, भाकरीचे सुडके फाटले, आता काय करते, चिमणीच्या वाती करतात वळून. अरे तुमच्या बारीकपणा, थू काय संसार बारीक महाराज आमचा. काही लोकांनी कोट्यावधी कमावले, कोट्यावधी, पण बारकाईच किती बारीक सांगू. एक माणूस एवढा बारीक पैसे खर्च देत म्हणून पंढरपूरला सुद्धा गेला नाही, पैसे खर्च देत म्हणून. आमचे आनंदराव पाटला सारखे एक महाशय म्हणले चला पंढरपूरला जाऊ, ते म्हणला येडे हो काय, पैसे खर्च त्यात, म्हणला कशाला खर्च द्यातो, यायचं गावचं दाजीचं सोयरी पण आहे, चला दाजी म्हणले कशाला पैसे खर्च दे, चला रुपये करताना एसटी फुगट, जायला यायला खायला महाराजाचं मठ फुगट, राहायला महाराजाचं मठ फुगट, आंघोळीला चंद्रभागा फुगट. फुगट झालतो येतो की दाजी म्हणला, हा चला. आता महाराज त्यांनाशी दांडगी खलती बांधली, निघाला मागे मागे. 2 जण पंढरपुरात गेले, चंद्रभागेत स्नान पांडुरंगाचं दर्शन करून बाहेर आल्याबरोबर वासुदेव आलं, दान पावलं. आनंदराव पाटलांनी 5 रुपये काढून दिले. वासुदेव म्हणतात तुम्ही बी द्या. हा हे मला आधी सांगू नका का म्हणून. अरे वासुदेवाला दान द्यायचं कुठं सांगायचं राहते काय, दे आपल्याच्यानं व्हायना म्हणला. नाही 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 वासुदेवाला द्यावंच लागते, देतो हो. चिल्लर नाहीत म्हणा, चिल्लर सकाळ खुळखुळ गाडी हे घेते दणका, सगळं घेऊन चिल्लर झालं की देतो. कोण्या म्हणतात
फलाण्या म्हणतात वासुदेव म्हणतात तिथं येतो. आणि यानं वासुदेव येतो म्हणला की सुटलाच की नीट घरीच आलाय. सकाळ फाटे पांघरून घेऊन झोपला आणि वासुदेव याच्या मागीच आलं. गावात नीट त्याला घर नंबर सगळं माहित आहे. पंढरपुरातलं माहिती. दारात आल्याबरोबर म्हणलं दान पावलं. बायको म्हणली माय वासुदेव आलाय उठा त्याला काय तर द्या. त्यानं म्हणला पंढरपुरातलं तर नव की म्हणला. त्यानं म्हणली कुठलं बाई की मला काय माहित आहे. तुम्ही करा मध्ये काय मला कधी काय नेल्या का. गाणगापुरातलं वय की पंढरपुरातलं वय की तुळजापुरातलं वय की माय लग्न झालं तसं तुम्ही मला कधी नेल्या काय. तुमच्या हाताला कवा तुमच्या असं पांघरण काढून बघला. पंढरपुरातलंच वय की म्हणला. हे नाहीत म्हणून सांग नाहीत म्हणून सांग. बायको म्हणली नाहीत नाही. कुठं गेलंय बाहेर कवा येते 2 घंट्याला गाव हिंडून येतो म्हणला. 2 घंट्यात गाव हिंडून हजर. दान पावलं हजर झालं ते 2 घंट्याला. त्यानं म्हणली आलंय बघा. ए गावाला गेल्यात म्हणून सांग म्हणला. त्यानं म्हणली बिचारी गावाला गेला कधी येते 2 दिवसात. तोपर्यंत तोरण कुंभारगाव इकडी मोर बोले बोरगाव भवतालचे गाव हिंडतो म्हणला. हिंडून 2 दिवसाला हजर. दान पावलं. बायको म्हणली माय ती येऊ येऊ चाललंय द्या. यानं म्हणला देणारा पट्ट्यानं हो. मग मी रड मरतो तू रड म्हणला. तुमच्याकडे मेल्यावर बशीत येत की झोपीत येत. दोन्ही बी कस करतात. अरे बा मजेपेक्षा हुशार दिसू राहिल्या तुम्ही. नाही एक तर खुट्ट्या मारून बशीत्यात एक तर लांब झोपीत्यात. तुमच्यात कस करतात खुट्ट्या मारून. बशील आणि बायको पदर घेऊन रडायला चालू. बरे होत्या की गलीचे लोक म्हणले आताच बोललाय कवा गेला. गेला मग सोयऱ्या दाऱ्याला आवतन लाकडन कपडेन बँड बाजान धिंगाणा. हिनं म्हणली उग उठा थट्टा कर नाका. त्यानं म्हणला वासुदेव कुठं आहे बघ. वासुदेवन ठरविल तर एकतर 5 नेतो नाही तर तुझी माती करूनच जातो. पंढरपुरात लवत ते ढेलजतच बसलं. लोक म्हणले आमच्या गावात मेलं की अतिथी बसायला जमना वासुदेव तुम्ही बाहेरच्या गावाला जावा. वासुदेव म्हणला माझा नियमच आहे माती केल्याशिवाय जाईत ना म्हणला. सगळे सोयरेधारे बाजेन कपडेन आयर घेऊन आले. म्हणली माय उग उठा आयर आणल्यात बाजी आणल्या. त्यानं म्हणला येडी उगरड 10 वर्ष कपडेच घ्यावं लागणार म्हणला. येऊन मसन वाट्यात ठेवलं उरावर एवढाले खोड. बायको म्हणली आता उठ फुकून देत्या. 5 लिटर घासलेट आणलंय येळ कर ना. त्यानं म्हणला उगर रड. तिनं म्हणली खप येऊन काडी लावून अंगाला चटके बसले तरी उठ ना. वासुदेव म्हणला बापू जाऊ दे र 5 रुपये सुटले. सरनावून उडी हाणली. हे बघ पट्ट्या उठला. असले लोक गल्लोगल्ली मिळतील. प्रपंचासाठी एक आणा जमा करून प्रपंच चालवणारे पण परमार्थासाठी मात्र विचार सुद्धा करत नाही. मग एवढा सुंदर नरदेह ज्या अर्थनामा तुम्हाला प्राप्त झाला. आम्ही तुम्ही हा नरदेह उद्धरण्याकरता का इथंच राहण्याकरता प्राप्त झाला. ऐका ना संसारात लोक लाता खातील. संसारात लोक बुक्क्या खातील. संसारात लोक बोलून घेतील. पहा ना तुम्ही पुण्या बहादराचा संसार असा आहे का ज्या संसारात त्याची बायको त्याला कधीच काही म्हणली नाही. हा का इथं कोणी पट्ट्या तिकडचा वट्ट्यावर इथल्या वट्ट्यावर बायको काहीच म्हणली नाही. याच चाललंय खडी खडी. हो हाय कोणी गागले गावात तर नाही भारतात असा वाघ मिळणार नाही. तिचं ऐकणं गेल्यावर याची कुकीज बंद होते. मी म्हणणाऱ्याला सुद्धा तिचं ऐकावं. जगाच्या मालकाला सुद्धा ऐकावं लागतं.
मग तिच्याशिवाय पान हलत नाही. पान मग आमचं तुमचं कुणासाठी चाललंय? हा? एवढं बोलून घेऊनही जर संसार चाललाय तर आम्ही तुम्ही कसे? तुमच्याकडे बेश्रम आहे का? बेश्रम बुडालय आजू बेश्रम बुडाले, पण तसली माणसं बुडाय नाही. त्याचा खरवटा मागे राहिलाय अजून. कमी नाही. आनंदराव पाटील माणसं किती बेश्रम सांगतोय का? बाजारामध्ये नरसी नायगावच्या 5 रुपयाचा जाम एक मजासारखं घेऊन पळला. ते जाम विकणारी बाई टोपलं सोडून दिली, याच्या मागे लागली. याला जाऊन धरली शर्ट आणि चपलीनं 4 लगावली. या हसू लागले. तिची चप्पल तुटली मारताना. हे म्हणलं माझं काय गेलं, तिचीच चप्पल तुटली. हे कोणती वेळ, हे कोणत्या अवलादीचे वेळ? बेस ते जना असेल त्यानं बघा. आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे नसतील. एवढे बेसरम माणसं. अरे नातानं लाद घातली, बघलाजी मामा, नातानं लाद घातली तरी म्हणते घालू दे नातू होय. पोरानं हाणलं तरी काय म्हणते आंबे हाय त्या झाडाला दोंडे घालते, तुला काठी घालू दे र. समजदारी करून घेते जीवाला, समजदारी. पण भगवंताचं भजन करून उद्धाराची साधना कधीच डोळ्यापुढे येत नाही. कधीच येत नाही. आमचं तुमचं कसं आहे? आमचं तुमचं कसं चाललंय? उद्धाराकडं नाहीच महाराज. आम्ही तुम्ही या पृथ्वी सृष्टीवरती पाहुणे म्हणून जन्माला आलो, ते आम्हाला कधी कळणार आहे? पाहुणे म्हणून आलोत महाराज. आमचा तुमचा नरदेह एखाद्या वस्तीकारासारखा यावं, कार्यकाळ संपवावा, निघून जावं. पण आम्ही तसं करत नाही. आम्ही नावावर करून घेण्याच्या भानगडीत आहोत. अरे नावावर करून घेतलंय ती एके दिवशी दुसऱ्याच्या नावावर होणार आहे. आणि आधी सुद्धा कुण्या पहिल्याच्या नावावर होतं. म्हणून जीवनामध्ये आम्ही इथं कसं वागलं पाहिजे? एखाद्या पाहुण्यासारखं, एखाद्या वस्तीकारासारखं. पूर्वीच्या काळात गाड्या घोड्याचा प्रवास नव्हता. जुन्या काळात लोक पायी चालायचे आणि जिथं अंधार पडला तिथं मुक्काम करायचे. मुक्काम एखाद्या गावात मुक्कामाला माणूस आला का कुणीतरी त्याची जेवणाची सोय करायचा. एखादी धर्मशाळा, मंदिर, एखादी खोली त्याला झोपण्याकरता द्यायची. सकाळी उठून तो निघून जायचा. पण तसं नाही. एका गावात एक वस्तीकर आला, बिचारे एका सदग्रस्ताने त्याला घरी नेलं, चहा पाजलं, तोंड धुवून हातपाय धुवून त्याला जेवायला दिलं. रात्री झोपला, सकाळी उठला, ब्रश झाला, चहा प्याला, फराळ झाला. वाटलं ते जाईल पण गेलं नाही. त्यानं आंघोळ केली, निहारी केली, आता तरी जाईल, गेलं नाही. जागेवर पलंगावर मस्त झोपलं. थकला असेल, 4 वाजता उठून जाईल असा विचार केला. 4 वाजताची चहा पिऊन गावात फिरून आलं. संध्याकाळची भाकर खाल्लं, रात्री झोपलं. 3ऱ्या दिवशी सकाळी उठलं, ब्रश केला, चहा पिलं, फराळ केला, निहारी केली, आता तरी जाईल, गेलं नाही, पुन्हा झोपलं. आणि 4 वाजता उठून लोकायला विचारलं ग्रामपंचायत कुठं आहे? लोक म्हणले इथं आहे. बरोबर, ग्रामसेवक कुठं आहे? म्हणे हायत आता मधी. आणि त्या ग्रामसेवकाकडे जाऊन म्हणाले फलाण्या पाटलाचं घर नावावर करायचं आहे. मी 3 दिवस झालं तिथं राहू लागलो. अरे 3 दिवस राहतोय राव, त्याच घरच नावावर करून घ्यावं नाही ना. तुको बऱ्याच प्रमाण आहे. वस्तीकार वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला, प्रातकाळी उठून गेला, प्रातकाळी उठून गेला. वस्तीकर वस्ती आला, प्रातकाळी उठून, प्रातकाळी उठून गेला, प्रातकाळी उठून गेला. वस्तीकार वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला, प्रातकाळी उठून गेला. वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला, प्रातकाळी उठून गेला.
जीवन कसं असलं पाहिजे. वस्ती कर वस्ती आला, प्रातः काळी उठून गेला, तैशी असावी संसारी. संसार कसा करायचा. एखादा पाहुणा आला आणि निघून गेला असा संसार असला पाहिजे. आमचं तसं आहे का? तसं नाही महाराज. पाहुण्यानं पाहुण्याच्या गावात किती दिवस राहायचं असतं? 1 दिवस. पहिल्या दिवशीचा सोयरा, दुसऱ्या दिवशीचा धायरा, तिसऱ्या दिवशी लाज नाही ती राहायला. राहू नये, सप्त्याला आलेले राहावा, नाही तर तुम्ही जासाल. महाराज चांगला म्हणून तुमचं काही नाही. सोयऱ्यानं गावात जास्त दिवस घर जावाई सुद्धा राहावा, नाही तर तुम्ही निघून जासाल. तसं करू नका. सोयऱ्यानं सोयऱ्याच्या गावात जास्त दिवस राहायचं 3 दिवस. पण एक जावाई गावात आला 6 महिने राहिला. लेक तिथं, नातू नाती तिथं, आणि यानं इथं. खावा गंड ज्याने गावात फिरून या, पुन्हा खा. सासू म्हणली याची काय इजा झाली, जाईनाच झाली. लेक तिथं, किती खावा. मला शेतालाही जाता येईना, घरही सोडता येईना. कधी आलंय मामीच्या, कधी आलंय मामी भाकर. अरे इजाच झाली. वाटला वायाला. त्यानं म्हणलं तसं कसं वाटला व्हायला येते, जावाई वय. नाही म्हणली तुम्ही बघा. ते दोघांनी प्लॅनिंग केली. संध्याकाळी जावयाच्या पंक्तीला पिठलं भाकर पंगत बसली. बेसन भाकरीचा पहिला घास सासऱ्यानं घेतला. पिठल्यात मीठच नव्हतं. त्यानं म्हणला बायकोला, अक्कल नाही का म्हणला, जावयाच्या पंक्तीला मीठ नाही ते भाजी. त्याने म्हणजे तेवढं काय बिघडलं, घालून खा. जावयाच्या पुढे वाकडं बोलतोस का म्हणला. बगलेला फोडलेली धिपली ठेवलेली होती. धिपली उचलल्याबरोबर मध्ये निघून गेली लाईट बंद करून. यानं उचलली धिपली. तुम्हाला कीर्तन येवलं, तुम्ही करा. उचलली धिपली जावयाच्या मनात घातला खन. काय म्हणालाय, माया मेलोय. सासू म्हणली माय गे वाच नाही. यानं म्हणला मामा मी हाव, तुम्ही राहा कोणी राहा. हिनं वाकडं बोलते का म्हणा. सोड. 2 हाणल्यावर म्हणला आता वाचत ना, मरतो. गेलं निघून. 15 मिनिटाला राजू पाटील वातावरण शांत वातावरण. बाहेर आली. बघा मी कसं रडल्यावणी केले. गाजरा म्हणला कसा झडकून काढलो म्हणला. जावाय गेलाच नव्हता, कवाडाच्या आडवा बसला होता. मामी मी बी कसं गेल्यावणी केलो. रट्टे खाऊनही राहते. हे कोणती जात होय, की ही बेश्रमाची जात होय. तुमचंच नाही, माझं सुद्धा तसलंच आहे. एवढा बेश्रम मी किती बेश्रम. करोनात धडधडीत आम्हाला कीर्तन नव्हती. 6 महिने मी घरीच होतो. तर बजोन काळ कुत्र चाललं होतं, त्याच्यावर घालून मला म्हणली अरे हात तुला पटकी एवढे. 6 महिने झालं इतकंच मरालाय. धडधडीत मी म्हणलो त्याच्यावर घालून मला का म्हणाली शे मलाच म्हण की. अरे तिने एवढं बोलल्यावर मी पाकिट घेऊन घरी जातो म्हणजे कोण हा मी. अहो नाही महाराज, सगळेच एकटं नाही हो, सगळ्याची परिस्थिती तीच आहे. जीव नावाची वस्तू आम्हाला भगवान परमात्म्याने दिली, फक्त त्याच्या चिंतना करता दिली. जेणे हा जीव दिला दान, जेणे हा जीव दिला दान, जेणे हा जीव दिला दान, जेणे हा जीव दिला दान. दयाचे करीना चिंतन, दयाचे करीना चिंतन, दयाचे करीना चिंतन, दयाचे करीना चिंतन. जगजीवन नारायण, जगजीवन नारायण, जगजीवन नारायण, जगजीवन नारायण. आईन गुण तयाचे, गुणाती आईन गुण तयाचे,
जोया भिवरेच्या तिरी जोया भिवरेच्या जोया भिवरेच्या जया देवादीना दान त्यात करीन चिंतन जन जीवन नारायण गायन गुण तया जीवदीला दान तयार करीन चिंतन जन जीवन नारायण गायन गुण जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ज्या भगवंतानं आम्हाला नरदेहाची प्राप्ती करून दिली आम्ही तुम्ही त्याचं भजन केलं पाहिजे. पण तुकोबरासारखी महात्मे म्हटले देवा अरे तुझं भजन मला घडायला तयार नाही का. इको कमी करा. संसार नावाचा सागर तुझ्या भजनापर्यंत मला येऊ देत नाही. संसार नावाचा सागर एवढा मोठा आहे हा सागर मला तुझ्या भजनापर्यंत येऊ देत नाही. कारण संसारामध्ये मी गुंतलो या संसारे कैसा झालोशी अंध मी माझे वाढवणी माया तृष्णेचा बांध स्वहित नदिशेची केला पुलावध लागले काळपाटी सवे काम हे क्रोध. संसारात गुंतल्या कारणानं आमच्या तुमच्या नरदेहाला भजन घडत नाही. पण तुकोबाऱ्यासारख्या महात्म्याने विनंती केली देवा अरे संसार नावाचा सागर त्या सागरामध्ये मी तरत असताना जीवनामध्ये असणार एक विनंती आहे. नरदेह तरी प्राप्त झालाय पण या नरदेहाला संसाराची अपेक्षा न लागता अथवा संसार न पाहता मी केवळ आणि केवळ तुला पाहत राहावं एवढी विनंती करतात अभंगाच्या सदामाचे डोळे धड तुझी मूर्ती सदा माझे डोळे धड तुझी मूर्ती तुझी मूर्ती सदा माझे डोळे धड तुझी मूर्ती सदा माझे डोळे धड तुझी मूर्ती सदा माझे डोळे तुझी मूर्ती सदा माझे डोळे तुझी मूर्ती. रखुमाईचा पती सोय रे रखुमाईचा पती सोय रे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम रखुमाईचा पती सोय रे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती स्वयरिया. देवा सुंदर नरजन्माची प्राप्ती झाली आणि उद्धाराचं साधन एक आहे तुला पाहणं. तुला पाहिल्याच्या नंतर माझ्या जीवाचा उद्धार होणार आहे. पण तो दिसला तर त्यानं दर्शन दिलं तर देव दर्शन प्रत्येकाला देत नाही. देवाचं दर्शन होण्याकरता अनेकांनी स्वतःच आयुष्य गहाण टाकलं बरं का.
स्वतः जीवनभर परमार्थ केला नव्हे, जीवनभर तप केलं, जप केलं, अनुष्ठान केलं, पण त्याची प्राप्ती नाही. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परी न पवती व याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली अडफाटा, योगा द्याशी सिद्धी रोदिता ती वाटाव. महाराज सांगतात नाही भेटत हो, देव भेटण्याची साधनं जीवनात आम्ही केली तर भेटतील ना. योग यागे स्वर्ग भोग आड येती, हे योग याग स्वर्ग भोग आड येते. करिता तपे काम क्रोध कवळती, नित्य नित्य जोडे अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो, धन्य ही आनंदाची सापडली वेळ, धन्य ही आनंदाची सापडली वेळ, यागे स्वर्ग भोगाला येती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्य नित्य जोडी अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अंकाराची प्राप्ती हो, करिता तीर्थाटने अंकाराची प्राप्ती हो, योग यागे स्वर्ग भोगाड येती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्य नित्य जोडे अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. जीवनामध्ये आम्ही साधना केली पाहिजे त्याच्या प्राप्तीची, भेटत नाही महाराज. योगी याच्या ध्यानी ध्याताना तुळशी तोत्वा मापासी मागे पुढे, योगी या दुर्लभ थोम्या देखीला साजनी. संतांनी प्राप्त केला देव भेटत नाही, पण संतांना भेटला. संतांनी आमच्या उद्धारासाठी देव आणला. सवे तुकया मेला तेने आगुना आणला, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. माझ्या पुंडलिकरायानं त्याला उभं केलं आणि तो निदान भगवान परमात्मा भवरोगाचं औषध उभं टाकलाय. मग त्याला पाहण्याकरता तुकोबाराय गेले आणि तुकोबाराय म्हटले तुला पाहण्याच्या नंतर जर जीवाला सुख वाटत असेल तर मी जीवनामध्ये फक्त तुलाच पाहत राहावं. देवा दुसरं काही पाहण्याची इच्छा उरत नाही. जगतात सगळं पाहण्यासारखं आहे पण नाशिवंत आहे. पाहिल्याच्या नंतर पाप घडतं, पाहूच नाही. पाहिल्याच्या नंतर नुसतं पाप घडत नाही, पाहिल्यावर माणसाला काही करावं लागतं. काही पहा ना तुम्ही, डोळे नावाचा विषय असा आहे 90% 95% पाप डोळ्यानं घडत, 95% पाप डोळ्यानं घडत. महाराज आजामेळ्यासारखा ब्राह्मण पुत्र आनंदराव पाटील, आजामेळ्यासारखा ब्राह्मण पुत्र सुद्धा नीच वृत्तीला जाऊन महापातकी झाला. महापातकी डोळ्यामुळे. डोळा नावाचा विषय असा आहे, रस्त्यावरून चालता चालता महाराज जरी चालला आणि मंदिराच्या पुढे जरी 500ची नोट पडली असली, 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी पडली असेल, महाराजही असू द्या हो, उचलल का नाही, कसा उचलल तेही सांगतो. जवळ जाणार, इकडं तिकडं कोण आहे का बघणार, कुणी नाही. अजून जवळ जाणार, धोत्राचा पालो असा वरी टाकणार, असा असा करणार. एवढ्या चपळाईनं खिशात घालणार. देवाच्या पुढे पडलेली नोट असो अथवा अंगठी घ्याव काय, घेऊ नये, पण घेणार का नाही, घेणारच. डोळ्याचा विषय आहे महाराज.
डोळ्यानं मंदिराच्या पुढं पडलेलं सुद्धा घ्यायला लावलं. हे पाप जर कशानं झालं? डोळ्यानं झालं. डोळ्यानं, ऐका, डोळ्यानं झालं. माय बाप, डोळा महान पाप करून घेतो, महान. लग्न झालं, पत्नी परतणी करता गेली. पत्नी गेल्याच्या नंतर घरी याला झोपच ये ना. हा सासरवाडीला निघालाय रात्री. गोदावरी सारखी मोठी नदी आहे, आत पूर आलाय, पाणी पडतोय, विचार केला नाही. नदी मधून वाहत एक ओढक्यासारखं लागलं, त्याच्यावरती बसला. बसून पलीकडे गेला. अंधार आहे, कुठंच दिवा नाहीये. सासरवाडीत भिंत चढून वरती गेला. पत्नी वरच्या महाडीवरती होती आणि काहीतरी टांगलेलं दिसलं. त्याला धरून वरती चढून वरी गेला आणि पत्नीला उठवतोय, उठ, मी आलोय. पत्नी म्हटली, कसे आलात? पाणी आहे, नदीला पूर आलाय, आपलं गाव पलीकडं आहे, माझं माहेर अलीकडं आहे, बर चढलात कसे? हा म्हटला, तू दोर टाकून ठेवली होतीस ना, त्या दोराला धरून चढलो. आणि नदीत वाहत आलेला एक ओंडका होता, लाकडाचा खोड, त्या खोडावरती बसून आलोय. ते खोड सुद्धा कडेला काढून ठेवले, जाताना होती म्हणून. पत्नी म्हटली, मी तर दोर टाकला नाही ना. दिवा घेऊन पाहते तर त्यानं टांगलेला सर्प दिसला. त्या टांगलेल्या सापाला धरून वरती आला होता तो. तो चावला नाही बलामत. ती म्हणते, का हो, चावला असता तर? तुझ्या पुढं चावला तरी काही नाही म्हटलं, तुला पाहायचं होत बस. खाली उतरून जाऊन पाहते, नेमकं तुम्हाला एवढ्या रात्री नदीत खोड भेटलं कसं? त्या खोडाला जाऊन पाहते तो मेलेला माणूस होता. मेलेल्या प्रेतावरती बसून आला. सापाची दोरखंड समजून सापाला धरून वरती चढला. कशा करता? गणेश पाटील, फक्त बायको करता. मेलेला मुर्दा त्याला खोड दिसला. यदू भाऊ, मेलेला मुर्दा खोड दिसलं आणि जित्ता साप त्याला दोरखंड दिसला. कशा करता आला? बायको करता आला. बायको करता. बायकोनं सांगितलं, धनी, एवढा साया जर तुम्ही देवा करता केला असता, देव पहावया करीवो सायास, देव पहावया करीवो सायास, न धरी हे आस नाशिवंत. मुलाजी मामा, न धरी हे आस नाशिवंत, न धरी हे आस नाशिवंत. पत्नीनं सांगितलं, धनी, एवढा साया जर देवा करता केला असतात ना, देव भेटला असता. देव, जा माझ्यासारख्या या मरक्या कातड्यात मोह गुंतू नका. देवाची प्राप्ती करून घ्या म्हणणारी तेवढी एकच बायको मिळाली. एकच बायको, एकच. तिनं पाठवून दिलं आणि ते निघाले भगवंताच्या प्राप्ती करता. वाटचाल चालू आहे. रस्त्यामध्ये एक सुंदर स्त्री हातपंपावरती पाणी भरत होती. तिला पाहत पाहत तिच्या घरी गेले. तिने विचारलं, दादा, तुम्हाला काय पाहिजे? त्यावेळी त्यांचे डोळे उघडले. मी पाप करतोय. माई, अगं 2 दाबण देतेस का? दाबण. तिला वाटलं काहीतरी काम असेल.
तिनं 2 दाबण आणून सूरदासांच्या हातात दिले आणि ते 2ही दाबण आपल्या 2ही डोळ्यात खुपसले. अंध झाले महाराज, अंध. का? डोळ्यांनी पाप घडलं म्हणून डोळे फोडले हो. आणि डोळे फोडल्यामुळं राजू पाटील त्या सूरदासांचं नाव अजूनही अमर राहिलं आणि देव प्राप्त झाले. देव डोळे असते तर तिच्या पाठीमागे गेले होते ना, तिथंच पाप घडलं होतं. पापाचं प्रायश्चित्त केलं. डोळा एवढा वाईट विषय आहे. पहा ना तुम्ही, एके दिवशी आमच्या घरचे सगळे लग्नाला गेले. मला संध्याकाळचं कीर्तन, मी घरी राहिलो, आराम केला थोडा आणि मग 4 वाजता कीर्तनाच्या साठी निघालो. फोन केला, म्हणे माझी गाडी घेऊन गेले होते ना, कुठपर्यंत आलात? ते म्हटले अजून काय आम्हाला लवकर येणं होणार नाही, तुमचं तुम्ही जा. मी दुसऱ्याची गाडी बोलवली आणि कीर्तनाच्या साठी निघालो. ते रस्त्यात बांधलेलं म्हशीचं वगारू ट्राक केलं. मी म्हणलं ते काय लवकर येणार, हे मेल्याशिवाय राहील. त्या वगाराचं बिरड फोडलं, त्याला म्हशीला प्यायला सोडलं. ते म्हशीला पित होतं हे माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि डोळ्यांनी मनाला सांगितलं वासरू पिवला लय बघ. मनानं सांगितलं बाई माना, वासराला दूध लय होते काढ. आम्हाला दूध काढून माहित नाही, आम्हाला दूध पिऊनच माहित. डोळ्यानं सांगितलं, मनानं ऐकलं. तांब्या घेऊन, चरवी घेऊन, पाणी घेऊन म्हशीच्या पाठीवर थाप मारून काढायला खाली बसल्या बरोबर म्हशीनं लाथ हाणली. तांब्या एकीकड, चरवी दुसरीकड, मी तिसरीकड. बरं झालं थोबाड फुटलं नाही. मी म्हणलो देवा तुझे उपकारच होईत रे. पुन्हा बघत बसलो बाजूला जाऊन. एक मन म्हणलं म्हैस तुला ओळखली नसल, काढ. पुन्हा काढायला बसलो. विचार, पुन्हा लाथ हाणली. मनात विचार आला म्हैस बाजारातून मी आणलो, चारा मी टाकतो, पेंड मी आणतो, म्हैस माझी, मला का दूध देत नसल. विचार केल्यावर डोक्यात आलं म्हैस एक हाती झालेली बाई, धोत्राला बघून दूध देत नसल, रोज दूध काढते घरची बायको. बाई आता तर गुन्हान बसा, बसू कसं देईल. मधल्या घरात जाऊन धोतर काढून साडी नेसून भरून पदर घेऊन म्हशीनं तोंड बघली तर तेव्हा म्हैस 2 लिटर दूध दिली. 2 लिटर दुधासाठी माझ्यासारख्या महाराजानं साडी नेसाव काय? नेसाव? कोण नेसवायला लावली? कोणी नेसवायला लावली? हा, म्हशीनं नाही. म्हशीचा काय दोष? हे माय, डोळ्यानं हे डोळे जर फिरले ना, माणसाचं कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. विषय आहे डोळ्याचा. म्हणून तुकोबाराय म्हटले देवा, अरे या डोळ्यानं काय तर आगावचं होण्यापेक्षा, या डोळ्यानं पाप घडण्यापेक्षा जडो तुझी मूर्ती, तुझ्या मूर्तीवरती जडलेले असत आणि विनंती कशी केली पहा. रखुमाईच्या पती स्वयरिया. कुणाचा पती आहे? रखुमाईचा पती. आणि पुढचं एक विशेषण दिलं, सोयरिया. देव आमचा सोयरा आहे का बाबा? देव सोयरा आहे आपला? देवाचं आपलं सोयरी पण होतं का नाही? होतं का नाही? काय की म्हणाव, तुला कशाला पैसे देऊन आणले, तू सांग म्हणाव. देवाचं आपलं सोयरी पण होतं. देवा आपलं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र राज्य. देव कुठून आला? भोगलाजी मामा, कानडा विठ्ठलू, कर्नाटक. राजू पाटील, देव कर्नाटकातून आला आणि आपलं राज्य महाराष्ट्र. विदर्भ कुठे येतं?
विदर्भ, कोकण, मराठवाडा मिळून महाराष्ट्र. विदर्भात जन्माला आलेली रुक्मिणी आणि कर्नाटकातला देव, कर्नाटकातल्या सोयऱ्याला आपल्या महाराष्ट्राच्या विदर्भातली पोरगी दिली. देव आपला कोण झाला? सोयरा, जावाई. जावाई म्हणजे सोयरा. तुकोबाराने विनंती केली, सोयऱ्या आमची तुम्हाला बाईलेक दिली, तुम्ही कोण झालात? सोयरे झालात. आणि काम करून जर घ्यायचं झालं तर सोयऱ्या म्हणा. नक्का असू द्या त्यानं नक दुश्मन असू द्या, त्यानं कुण्या जातीचा असू द्या, उगा म्हणावं सोयऱ्या गिलासभर पाणी द्या किंवा आनंदानं आणून देते. आणि असं म्हणा बरं, अरे पाणी आण, तुझा का नौकर आहो का म्हणते. सोयऱ्या म्हटल्याबरोबर काम होतं. काय म्हटलं पाहिजे? सोयऱ्या, सोयऱ्या आमचं एवढं काम करा. काय करा? आमचे डोळे तुमच्या मूर्तीला पाहत राहावेत असं करा. रखुमाईच्या पती सोयरिया. एक नातं झालं सोयरीपणाचं. दुसरं नातं असं आहे, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा. सोयरा आहे. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. त्या भगवंताला विनंती केली, देवा सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. झडो नाही, झडो नाही, जडो तुझी मूर्ती. रखुमाईच्या पती सोयरिया. देवा एवढं करा, माझे डोळे तुम्हाला पाहत राहा. देवानं विचारलं, मला पाहण्या इतका मी आहे का? तुकोबाराय म्हटले, इतका नाही, त्याच्या पलीकडचा तू आहेस. तू एवढा गोड आहेस. गोड तुझे नाम, रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, 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 गोड तुझे रूप, गोड
परमात्मा राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपली एवढा गोड आहे त्याला पाहिल्याच्या नंतर दुसरं काहीच पाहावं वाटत नाही. पाहिली या वेद लावी पाहिली या वेद लावी पाहिली या वेद लागे 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 पैशी दिवे जळाली पाहिली या वेद लावी पाहिली या वेद लावी पैशी दिवे जळाली पाहिली या वेद लावी पाहिली या वेद लावी पैशी जीवित जडून भगवान परमात्मा जीवाला जडून राहतोय कारण त्याला पाहिल्याच्या नंतर त्यालाच पाहावंसं वाटतं का तो सुंदर आहे बाळ चांगले ओ बाळ चांगले ओ म्हणता चांगले वेळ लागे तया बोले जीवा परी सत्यवाले मज आवडते जीवा परी सत्यवाले मज आवडते बाळ चांगले हो 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 म्हणता चांगले वेळ लागे तया बोले जीवा परी सत्यवाले मजा आवडते जीवा परी सत्यवाले मजा आवडते बाळ चांगले हो बाळ चांगले बाळ चांगले हो बाळ चांगले तो भगवान परमात्मा सुंदर आहे त्याला पाहिल्याच्या नंतर जगात दुसरं काहीच वाटत नाही एवढा सुंदर आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काय त्याचं रूप गोड आहे आणि त्याचं नाव सुद्धा गोड आहे त्या भगवंताचं गोड नाव आपण सगळ्यांनी टाळी वाजून घ्यायचं विठ्ठल
विठ्ठला टाळी वाजवा टाळी सगळ्यांनी टाळी वाजवायची चला विठ्ठला विठ्ठला कुंडलिक वरदे हरी विठ्ठल विठ्ठला 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 बोला कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे मज प्रेम सर्व काळ देवा तुझं रूप गोड आहे तुझं नाम गोड आहे भगवान परमात्म्याच्या नामा इतकं गोड जगतात काहीच नाही महाराज भगवंताचं नाम किती गोड आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा कामा नाही एवढं भगवान परमात्म्याचं नाम गोड आहे जिभे गोड 3 अक्षरांचा रस जिभे गोड 3 अक्षरांचा रस अमृत दयास फिके थोडे जिभे गोड 3 अक्षरांचा रस जिभे गोड 3 अक्षरांचा रस अमृत दयास फिके पुढे जे नाम अमृतापेक्षा गोड आहे जिभे गोड 3 अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे ज्या नामाच्या पुढं अमृतही फिका अमृतही नाम एवढं गोड आहे म्हणून तुकोबाराय सांगतात गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देवा रे दुसरं काही नको फक्त सर्व काळ प्रेम दे कारण भगवंताला काय लागतं फक्त
फक्त प्रेम लागतं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. देवाला जर काय द्यायचं असेल तर प्रेम द्या. देव पैसा घेत नाही, देव अन्न घेत नाही, देव प्रसाद घेत नाही, वित्त गोत या गोष्टी लागत नाहीत महाराज. देवा कारणे भावत स्मात, भावत स्मात, न लगे द्यावे फार सेवित, यावे फार सेवित, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हातगा, एवढ्यासाठी नका करू आता हातगा. हे हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण. देवा कारणे भावत स्मात, यावे न लगे फार सेवित, झाले एक चित्त तरी भावूत, एवढ्यासाठी नका करू आता हातगा, एवढ्यासाठी नका करू आता हातगा. काही न लगे एका भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाच, काहीच घेत नाही हो. भाव द्या, फक्त भावयुक्त अंतःकरणानं करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सगळंच देतात पण भाव देत नाही. 40 रुपयाचा नारळ घेता, कितीचा? 40चा. 5 रुपयाची उदबत्ती, 5 रुपयाची साखर, 1 रुपयाची काड्याची डब्बी, 5 रुपयाचं तेल, असा तसा फुलासहित 50 रुपये खर्च करतात. आणि देवा पुढे येऊन उदबत्ती लावून, फुलं वाहून, कुंकू लावून नारळ फोडतात. बद्धमन नारळ फुटलं, नंबर 1 खोबर निघालं तर धोंडा घेऊन कुटू कुटू खोबर काढून साखरत घालून लोकांना वाटीत निघता. त्याला एवढी चिपूक, कुणाला एवढी चिपूक, आणि तुमची गार भराय अक्का नारळ. आणि जर तेच नारळ नाशक निघालं, वासखान, पावलं पावलं राजू पाटील, पावलं बघा. तू वास घेत राह रे. नासक निघालं की त्याला, आणि चांगलं निघालं की चिपूक, सगळं गारीला. काय प्रेम आहे मला तुम्ही सांगा ना मामा. ऐका, आम्ही त्याच्यावरती काय प्रेम करतो. नैवेद्य करता देवाला, नैवेद्य करता ना. मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या, वाटीभर कढी, 2 गच्च्या भात, वाटीभर तूप, वाटीभर दूध, पळीभर मुगाची डाळ, असंच का? ह्याला देवाला चिपटी, बोने, एवढा भात, कढीचा बोट, दुधाचा बोट, तुपाचा बोट, आणाय झिंगरे कार्टी, ते बी कार्ट्यानं रस्ते निघाले की त्याच्या मागे 2-4 कुत्री. हो हो हो, ते बिचार कसं बस प्लेट तांब्या वरी करते, त्याची गेली चड्डी खाली गळू. कशी बशी विचारानं चड्डी वरी केली, आलं नाकाला शेम. देवा पुढे ठेवल्याबरोबर कुत्र्यानं खाल्लं. ओ देवाला चिपटे,
आणि तुमची गार भरायला एवढा मुद्दा घालून पूर्णाची पोळी माती खावा नको 3 वाटाची. काय प्रेम आहे महाराज आमचं त्याच्यावरती, काय प्रेम करतो आम्ही त्याला, त्याच्यावरती आमचं प्रेम नाही, फक्त जगाला दाखवायचं प्रेम आहे. पण तुकोबाराय म्हटले तुला पाहत पाहत तुझं भजन करावं. आणि तिसरी गोष्ट, देई मज प्रेम सर्व काळ, तेव्हा दुसरं काही नको रे, सर्व काळ प्रेम दे, ते एवढं प्रेम दे का तुला पाहत पाहत तुझं भजन करता करता तू स्वतः येऊन आमच्या अंतरात्म्यात राहावं. तिसऱ्या चरणात मावली संचरोनी राही हृदयी माझ्या, संचरोनी राही हृदयी माझ्या, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप. हे बिंदू मावली अंतिवर दे, हृदय माझ्या, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, हे माझा प्रेम सर्व काळ. विडो माऊली अंतिवर दे, शंकरोनी राय हृदय माझ्या, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, हे माझा प्रेम सर्व काळ, सर्व काळ. तो माऊली हाची वर देई, संचरोनी राहे हृदय माझ्या. ज्याला ज्याला देवानं 2 हात दिले असतील त्यानं 2 हात असं वरती करून मस्त देवाचं भजन करायचं. चला करा करा, सगळ्यांनी हात वरती करायचे. वट्यावरचे इकडे खाली बसलेले, इकडचे इकडचे इकडचे, असं नाही, असं करा. देवानं 2 हात देऊन जर कीर्तनात बैमानी करत असाल तर पुढच्या सप्त्यापत्तर 2 हातच राहू नये म्हणा. माझी जीभ काळी आहे, मी म्हणलेले होते तुमचं, तुम्ही बघा टाईट. शर्टवाले मामा मोरचे पट्ट्या पट्ट्याचे असं, तुम्हालाच म्हणलो मामा असं. हा वा रे वा इवाई, हा म्हणलं बघा टाईट. आता असंच राहू द्या, आम्ही नका जाऊन चहा पिऊन येते. पुंडलिक वरती विठ्ठल श्री ज्ञान
हृदय माझ्या. देव हृदयात राहतो, हृदय रिकाम केलं पाहिजे. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येवोनी गोपाळ राहते ते. तुकोबारांनी चित्त निर्मळ केलं, देवाला यायला सांगवलं. आणि ज्यांच्या हृदयात देव राहतो ते संत कोणते? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुका. कुंडली वरदे हरी विठ्ठल. ओला कुंडली वरदे हरी विठ्ठल. ज्या तुकोबारांनी भगवंताला विनंती केली, देवाचं रूप आणि नाम घेऊन ज्या तुकोबारांचा उद्धार झाला, देव ज्यांच्या चित्तात येऊन राहिला, त्या तुकोबारांचं सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमानं भजन करायचं. तुकाराम 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 तुकाराम. बोला कुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. सांगा, बसून सांगा. तुका म्हणे काय न माग न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. देवा दुसरं काही नको रे, हृदयात संचार करून तुला पाहत पाहत तुझं नामस्मरण करत करत राहावं. प्रेम तू मला द्यावं, एवढंच माझी असणारी विनंती आहे. एवढी विनंती भगवान परमात्म्याच्या जणी तुकोबारासारखे महात्म्य करतात. देवाचं रूप गोड आहे, देवाचं नाम गोड आहे. मग तुम्ही जीवनामध्ये त्याला पाहत पाहत त्याचं नामस्मरण करत करत आपलं जीवन व्यतीत करा. एवढंच तुकोबाराय सांगण्याचा प्रयत्न करतायत. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे गागलेगाव सालानबाद प्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे सप्ताहाचं गोड नियोजन, आयोजित नियोजित सप्ताहातील कीर्तन सेवा आदरणीय श्री शिवराज पाटील यांनी फोन केला. तसं राजू पाटील सगळी कमिटी बसून होती आणि त्या सगळ्यांच्या तर्फे सप्ताह कमिटीतर्फे सेवा प्राप्त झाली. वेळेवरती येता आलं, सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. तुम्ही सर्वजण श्रवणाच्या साठी आलात, तुमचे आभार. मोगलाजी मामा, माऊली, आमचे बोळशाचे दादा सायलू मामा असतील, आमचे परभणीचे दादा असतील, या सगळ्यांनी गोड साथ दिली. आमचे मारुतरावजी पाटील, आमचा यदू आनंदराव पाटील आणि तोरण्याहून आलेली सगळ्यात विशेष माणसं. राजू पाटील हे प्रेम 2 गावचं आहे. एवढं प्रेम गागले गाव आणि तोरणा या 2 गावाचं प्रेम आहे. असंच घेऊन जावं वाटलं मला घराकडं, पण नियमानं काढावं लागते. असो, माझ्यावरती फार प्रेम करणारी 2 गाव आहेत. तोरण्याची लोकही माझ्यावरती प्रेम करतात आणि गागले गावची लोकही प्रेम करतात. शिवराज पाटलांचा असेल, रामचंद्र पाटलांचा असेल, राजू पाटलांचा असेल, आनंदराव पाटलांचा असेल, अगदी सगळ्या माणसांचं माझ्यावरती गोड प्रेम आहे. आता सगळ्यांचे काय नाव मला परिचित नाही, नाही तर सगळ्या लोकांची एकदा नावं घेतलोच असतो. टाइमच जाईल, दुसरं काय नाही. पण अजूनही घेतो. माझा एक नियम आहे, नावच घ्या वाटलं तर त्याने एक चिठ्ठी घ्या, त्याच्यावर तुमचं नाव लिहा, 500ची नोट गुंडाळून मला आणून द्या. कीर्तन संपेपर्यंत 100% नाव घेतो. नाव घेतलेले आणि न घेतलेले माझ्या सगळ्या हृदयात आहेत. आमचे शिष्टमवाले दादा राहून गेले, तसं गागले गावचं नाव सिस्टममुळेच पुढे गेलं. एक नाही 2 सिस्टम आहेत गागले गावात आणि 2ही गोड चालवतात. दोघही अगदी गोड, तंतोतंत. त्या दोघांच्याही चरणी माझा माथा टेकवतोय. जवळजवळ सगळ्या ग्रामस्थांनी उपस्थिती लावली. तुमचे आभार. पायाच्या प्रसादे
काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणे संती नोह्यांगभूती युक्ती नोया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल जय जय विठ्ठल कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम महाराज तुझेच नाही उच्चारिला अधिकार मी आपुला क्षमा परात महाराज तुझेच माया भक्ती करा क्षमा परात महाराज तुझेच तुकाराम ज्ञानदेव तुकाराम